नमस्कार. मी विशाल शिंदे, बुल्स अँड बिअर्स ट्रेनिंग अकॅडमी कोल्हापूर आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला शेअर मार्केट कसं काम करतं आणि शेअर मार्केटमध्ये पार्ट टाइम ट्रेडिंग करून दिवसाला फक्त 30 मिनिटे काम करून आपण प्रॉफिट कसं कमवू शकतो हे थोडक्यात मी सांगणार आहे. आणि शेवटी ॲज अ ट्रेनर म्हणून आम्ही आमच्या अकाउंटमध्ये खरंच प्रॉफिट कमवतो की नाही हे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवणार आहे. तर माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल आणि शेअर मार्केट मध्ये आपण ऍक्च्युअली कसं चालतं आणि त्याच्यामध्ये कसं एक पार्ट टाइम ट्रेडर म्हणून तुम्ही काम करू शकता हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर मी सर्वात पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझं नाव विशाल शिंदे. मी आमच्या अकॅडमीचं बुल्स अँड बिअर्स ट्रेडिंग अकॅडमीचं ट्रेनिंग पार्ट बघतो आणि रोहिणी शिंदे मॅडम हे आमच्या अकॅडमीचं मॅनेजमेंट बघतात आणि त्या सुद्धा एक ट्रेडर्स आहेत. ओके, सो आता आपण ऍक्च्युअल प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. तर माझी पहिल्यांदा डिटेल ओळख तुम्हाला थोडीशी करून देतो. मी माझं एज्युकेशन बी मेकॅनिकल झालेलं आहे आणि एमई मध्ये मी एमई डिझाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर मी टाटामध्ये जवळजवळ 12 वर्ष ॲज अ इंजिनियर म्हणून जॉब केलेला आहे आणि मागची 7 वर्ष मी ट्रेडिंगचं मला टोटल 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यापैकी 3 वर्ष जे आहेत ते मी फुल टाइम ट्रेडिंग करतोय. त्याच्या अगोदर मी जॉबवर असताना पार्ट टाइम ट्रेडिंग 4 वर्ष केलेलं आहे. 15 टाइम्स झिरो द चॅलेंज विनर आहे मी. म्हणजे 15 टाइम्स झिरो द चॅलेंज विनर म्हणजे क्वार्टरली जर तुमचं अकाउंट तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल तर झिरो द एक सर्टिफिकेट देत होतं. आता हे लिगलीच बंद केलेले आहेत सर्टिफिकेट्स. सो बिफोर 1 इयर सगळे सर्टिफिकेशन बंद झाले आहेत. पण त्याच्या अगोदर मी जवळजवळ 15 वेळा झिरो द चॅलेंज जिंकलेला आहे की क्वार्टरली म्हणजे 3 महिना सलग प्रॉफिटमध्ये राहणं असं 15 वेळा मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्याच्यानंतर मी जवळजवळ मागची 5 वर्ष कन्सिस्टंट प्रॉफिटमध्ये आहे. त्याच्या अगोदरचे 1-2 वर्ष माझे हे अनुभवामध्ये म्हणा किंवा एक्सपिरियन्समध्ये गेले, त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये बोलणारच आहे तुम्हाला. टोटल मी आतापर्यंत 200 पेक्षा जास्त लोकांना ट्रेन केलेलं आहे. हे माझं ऑफिस आहे जिथे मी टाटाचं ऑफिस आहे जिथे मी काम करत होतो. टोटल मी 12 वर्ष जॉब केलेला आहे. तर ट्रेडिंगमध्ये मी का आलो ह्याचं तुम्हाला मी कारण सांगतो की तुम्ही ट्रेडिंगमध्ये काय येणार आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. मी का आलो ह्याचं कारण सांगतो की ट्रेडिंगमध्ये आपल्याला टाइम फ्रीडम आणि मनी फ्रीडम ह्या दोन गोष्टी मिळतात. टाइम फ्रीडम कसं, बघा आपण जॉबमध्ये असू दे किंवा आताचे जे रेग्युलर बिझनेस कुठलेही घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला 8 तास 10 तास 12 तास काम करावं लागतं. आपल्या फॅमिलीला, स्वतःच्या हॉबीजना, मुलांना, एक्सरसाइजला वेळच देता येत नाही, बरोबर. सो आपल्या हातात आपला टाइम नसतो, आपल्याला वेळच नसतो जगण्यासाठी. हा एक पॉइंट आहे. आणि दुसरा एक पॉइंट आहे की आपल्याला मनी फ्रीडम म्हणजे काय, आपल्याकडे पुरेसे पैसे कधीच नसतात. महिन्याच्या 1 तारखेला पगार आला की आपलं 4 दिवस 4-8 दिवसामध्ये पगार संपून जातो. आपल्याकडे पैसे शिल्लक नसतात बाकीचं काही करायचं असेल तर. पण मार्केटमध्ये लक्षात घ्या की आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला फ्रीडम देऊ शकतात, टाइमचं फ्रीडम आणि मनी फ्रीडम. कसं टाइम फ्रीडम बघा, मी मार्केटमध्ये फक्त दिवसाला अर्धा ते पाऊण तासच काम करतो. इव्हन मी फुल टाइम ट्रेडर असून सुद्धा मला अर्धा तासच काम करावं लागतं. सकाळी मी माझे सगळे ट्रेड सेट करतो, दिवसभर माझे ट्रेड चालतात. मला संध्याकाळी 3-3:30ला कळतं की माझ्या अकाउंटमध्ये किती प्रॉफिट आहे किंवा काही छोटा मोठा लॉस असेल तर ते पण कळतं. हे झालं टाइमचं. सो टाइम भरपूर मिळतो. दुसरी गोष्ट मनी फ्रीडम बघा, मी जेव्हा जॉब रिझाईन केला मागच्या 3 वर्षापूर्वी, तेव्हाच माझं जर शेअर मार्केट मधलंच बोलतोय मी, इन्कम जर बघितला आणि आजचा इन्कम बघितला तो ऑलमोस्ट 3 टाइम्सच्या आसपास आहे. ओके, सो हे जॉबमध्ये कदाचित माझा एवढा इन्कम व्हायला मला मे बी रिटायरमेंट आली असते तरी पण माझा इन्कम तिप्पट झाला नसता. ओके, सो टाइम फ्रीडम आणि मनी फ्रीडम ह्या दोन गोष्टी आहेत ज्या शेअर मार्केटमध्ये मिळतात आपल्याला. म्हणून मी ट्रेडिंग चालू करेन. तुम्ही पण हे एम ठेवू शकता. पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण. शेअर मार्केट काय आहे बघा. शेअर मार्केट म्हणजे काय, दुसरं तिसरं काय नाही. लक्षात घ्या, आपण फिजिकल मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला खरेदी करतो. शेअर मार्केटमध्ये फक्त ह्याचं जस्ट थोडंसं वेगळं आहे. शेअर मार्केटमध्ये आपण कंपन्यांचे मोठ्या मोठ्या शेअर्स खरेदी करतो. आणि ते कुठे खरेदी करतो, ते खरेदी करतो आपण बीएससी आणि एनएससी नावाच्या दोन एक्सचेंज वरती. ओके, एक्सचेंज म्हणजे काय, बाजार आहेत. तर हे बीएससी आणि एनएससी चे दोन बाजार आहेत, इथे जाऊन आपण शेअर्सची खरेदी विक्री करतो. सो आणि हे गोष्ट कुठून होते, मोबाईलवरून होते किंवा लॅपटॉपवरून होते. फक्त फिजिकल मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करायला आपण कुठेतरी बाजारात जातो. इथं फक्त तुम्हाला घरातून कुठेही बाहेर पडायचं नाही. जागेवर बसल्या बसल्या तुम्ही बीएससी आणि एनएससी ह्या बाजारातून कुठल्याही कंपनीचे शेअर्स कमी किमतीला खरेदी करून जास्त किमतीला विकून प्रॉफिट कमवू शकता. आता शेअर मार्केट, मग हे ऍक्च्युली टर्नओव्हर किती आहे बघा. एनएससी जे एक्सचेंज आहे त्याचा दिवसाचा टर्नओव्हर जो आहे तो 65,000 करोड, म्हणजे 65,000 करोडचं खरेदी विक्री रोज होते.
बीएससी वरती 10,000 करोडचा व्यवहार रोजच्या रोज होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये टर्नओव्हर आणि हे चालू आहे आणि उलाढाल चालू आहे आणि आपल्याला पत्ता पण नाही की एवढं मोठे टर्नओव्हर कोण करते. तर ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे प्लेयर्स आहेत आणि बिझनेसमन लोक आता आजकाल खूप ह्याच्यामध्ये उतरलेले आहेत, कारण त्यांना लक्षात आले की ह्याच्यामध्ये पार्ट टाइम काम करून सुद्धा खूप चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. फक्त आपल्याकडं एक सायकोलॉजी आहे मराठी माणसाची की आपलं जॉब, नोकरी मिळाली की संपलं, आपलं लाईफ सक्सेसफुल झालं असं आपल्याला वाटतं. पण तुम्ही गुजराती लोकांच्याकडे बघा, ते लोक बिझनेसमध्ये जास्त उतरतात. राईट. सो शेअर मार्केटमध्ये सुद्धा आता गुजराती लोकच जास्त आहेत, कारण त्यांना कळाले की इथं खरा बिझनेस आहे. तर मराठी माणसाने दोन पावलं पुढे जाऊन हे शेअर मार्केटकडे पॉझिटिव्हली बघायला शिकलं तरच तू त्याच्यातून पैसा कमवू शकतो. काही पॉन्झी स्कीम आल्या होत्या मार्केटमध्ये, म्हणजे तुम्हाला महिना 5% फिक्स, 10% फिक्स, अशा फिक्स रिटर्न देणाऱ्या काही स्कीम मार्केटमध्ये येऊन गेल्या आणि ह्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली. त्यामुळे लोकांचा एक निगेटिव्ह दृष्टिकोन झाला शेअर मार्केटबद्दल. पण लक्षात घ्या, त्यांचा आणि शेअर मार्केटचा काहीही संबंध नाही. ओके. सो प्रॉपरली तुम्ही अभ्यास केला तर शेअर मार्केटमध्ये खूप चांगले रिटर्न मिळू शकतात. मी माझ्या अकाउंटमध्ये दाखवणार तुम्हाला मी किती प्रॉफिट कमवले ते मागच्या 10-11 महिन्यामध्ये. ओके. तर शेअर मार्केट कसं काम करतं बघा. एखादी कंपनी असेल, समजा रिलायन्स कंपनी आहे, ते आपल्याला शेअर्स देते, आपल्याकडून पैसे घेते, कारण कंपनीला स्वतःची ग्रोथ करायची असते. समजा आपल्याला मिळालेले शेअर्स आपण काय करू शकतो, थ्रू ब्रोकर म्हणजे झिरोदा सारख्या ब्रोकर मधून आपण काय करू शकतो, दुसऱ्याला एखाद्याला विकू शकतो. समजा मी 500ला शेअर घेतला, मी 1000ला जर विकला तर मला काय होईल, प्रॉफिट होऊ शकतो. सो समजा ह्यांनी 1000ला घेतला, ह्यांनी 1000ला घेतलेला शेअर्स थोडासा अजून महाग विकून हे पण प्रॉफिट कमवू शकतात. मग तुम्हाला असं वाटेल की अरे एवढं सोपं आहे की कमी किमतीला घ्यायचा आणि जास्त किमतीला विकायचा, मग लोक मार्केटमध्ये लॉस का करतायत. लक्षात घ्या, 90% लोक मार्केटमध्ये लॉस करतात कारण त्यांच्याकडे फक्त 10% नॉलेज आलेलं आहे. त्यांच्याकडे फक्त 10% नॉलेज आहे आणि हे 10% नॉलेज फक्त कुठून आलेलं आहे माहिती आहे का, सोशल मीडिया, बिझनेस न्यूज चॅनल्स, कॉल्स, टिप्स आणि ऑनलाईन ट्रेनिंग जे आहेत. सध्या आजकाल खूप सेलिंग चालू आहे, चीप चीप लेवलची ट्रेनिंग मी म्हणतोय. तर त्या ट्रेनिंग मधून ट्रेनिंग घेऊन लोकांचे लॉसेस झालेले आहेत. सो हे 10% नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर काही कामच नाही. मग मार्केटमध्ये 10% लोक जे कमवतात त्यांच्याकडे काय आहे, तर त्यांच्याकडे ऍक्च्युअल जे रिक्वायर्ड नॉलेज आहे, 90% नॉलेज, 90% नॉलेज ऍक्च्युली त्यांच्याकडे आहे आणि तेच नॉलेज, 90% नॉलेज द्यायचं काम मी आमच्या ट्रेनिंग मधून करतो. तर शेअर मार्केट बद्दल गैरसमज काय आहेत बघा. शेअर मार्केट लोकांना वाटतं खूप रिस्की आहे, याच्यातून असं वाटतं की लोकांना रोज 1-2% रिटर्न. शेअर मार्केट मुळात गोष्ट रिस्की नाहीये. बरोबर. आपण रस्त्याने चालतो तर आपल्या अंगावरून गाडी जाण्याची रिस्क असते ना, म्हणून आपण रस्त्याने चालायचं बंद करतो का नाही. आपण रस्त्याच्या कडेने व्यवस्थित चाललो तर आपल्याला काहीच रिस्क नाही. तसंच शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही व्यवस्थित स्टॉप लॉस लावून जर कामं केलीत तर तुम्हाला काहीही रिस्क नाही. आणि मी अशा स्ट्रॅटेजी, अशा टेक्निक शिकवतो की तुमचं अकाउंट नेहमी 80-85% अकाउंट सेफ राहील. तुमचं कॅपिटल जे आहे हे 85% सेफ कसं राहील अशा स्ट्रॅटेजी शिकवतो. तुमचं अकाउंट कधीही 85%च्या खाली जाणार नाही ह्याची काळजी मी घेतो. ओके. दुसरी गोष्ट, मार्केटमधून रोज ऍव्हरेज 1-2% रिटर्न मिळू शकतात असे काही लोक ट्रेनर्स सांगतात. लक्षात घ्या, रोज 1% म्हणजे मार्केट वर्षातलं 250 दिवस चालतं. सो 250% झाले, 2% रोज म्हणजे 500% झाले वर्षाचे रिटर्न. तर मार्केटमधून 250%, 500% असे लॉटरी सारखे रिटर्न मिळत नाहीत. लक्षात घ्या, म्हणजे 1 लाखाचे 5 लाख होऊ शकत नाही, 1 लाखावरती 5 लाख मिळवू शकत नाही आपण. मग मार्केटमधून किती रिटर्न मिळू शकतात, जेन्युअनली सांगतो की मार्केटमधून तुम्हाला वर्षाला 40% ते 100% रिटर्न मिळू शकतात. महिन्याला किती, महिन्याला साधारण 5% ते 4% ते 8 ते 9%, 4% ते 8% पकडा, एवढे रिटर्न आपण मिळवू शकतो मार्केटमध्ये. हे प्रॅक्टिकल रिटर्न आहेत, ही रिअलिटी कुणीही सांगत नाही. आपल्याला ऐकायला भारी वाटतं की रोज 1-2% रिटर्न आरामात मिळतात, असं होऊ शकत नाही ऑन अन ऍव्हरेज. ओके. ऑन अन ऍव्हरेज तुम्हाला महिन्याला 5%, 4% ते 8%च्या रेंजमध्ये रिटर्न मिळतील. वर्षाला 40% ते 100% रिटर्न्स मिळू शकतात. ओके. दुसरी गोष्ट, ह्याच्यात खूप पैसे लागतात. तुम्ही खूप कमी अमाऊंट मधून तुमचं ट्रेडिंग चालू करू शकता. ह्याच्यासाठी खूप पैशाची गरज नाही, खूप एक्सपर्ट लोकांची गरज आहे. असा काहीही त्याचा काहीही संबंध नाहीये. माझ्याकडे एक सीए होते, ते स्वतः माझ्याकडे शिकले, जवळजवळ 4-5 वर्ष ते ट्रेडिंग करत होते, पण त्यांना काहीही फायदा झाला नाही. माझ्याकडे शिकून आता ते खूप चांगलं काम करतायत. दुसरी गोष्ट, युट्यूब नॉलेज, त्याच्यानंतर टिप्स, कॉल्स, ह्याच्यामधून नॉलेज घेऊन मी शिकेन. ह्या गोष्टी मी ट्रायल करून बघितल्यात. मी 1 ते 1.5-2 वर्ष माझा लॉसच झालेला आहे आणि ह्याच्यातून मी बाहेर आलो हळूहळू. ह्याच्यातून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही आणि तुमच्याकडे फक्त एंट्री. काही लोक म्हणतात सर आम्हाला नॉलेज आहे. काय नॉलेज आहे, तर बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, स्टॉप लॉस टार्गेट, ह्या गोष्टी फक्त 5% कामाच्या आहेत.
ऍक्च्युअल नॉलेज खूप वेगळं आहे, जे अनालिसिस म्हणतो आपण त्याला, ते शिकणंच खूप महत्वाचं आहे. एंट्री एक्झिट स्टॉप लॉस टार्गेट ही खूप सिंपल गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत, ह्या काहीही कामाच्या नाहीत मार्केटमध्ये. सुरुवातीला तुम्हाला एंट्री एक्झिक्यूट म्हणजे ट्रेड एक्झिक्यूट करायला हे उपयोगाचे आहेत, पण ह्यांचा इम्पॉर्टन्स फक्त 5% आहे. ऍक्च्युअली अनालिसिस खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, स्टॉक मार्केट न्यूज वरती चालतं, खोटं आहे साफ. काही लोकांना टिप्स कॉल्स साठी कॉल येतात, लोक घेतात, पैसे भरतात आणि परत लॉसच करून बसतात. ओके, नेक्स्ट बघूया की लोक पैसे लॉस का करतात. बघा, लोकांची सायकॉलॉजी काय आहे माहितीये का, लोकांना मार्केटमधून लॉटरी सारखे पैसे पाहिजेत. ओके, आता एक ट्रेडर नंबर 1 बघा काय म्हणतो की मला रोज, मी 50,000 टाकतो मार्केटमध्ये, रोज मला 10,000 मिळते. जेव्हा 10,000 मिळवायचं त्यांना त्यांना त्याला असं वाटतं की मी रोज 10,000 मिळवतो, 10,000 लॉस पण होऊ शकतो. सलग जर मार्केटमध्ये त्याचा रोजचा 5 दिवस जर लॉस आला तर त्याचं 50,000चं अकाउंट डायरेक्ट झिरो होतं, लक्षात घ्या. आणि असे ट्रेडर्स मार्केटमध्ये खूप आहेत, आणि नवीन ट्रेडर, असे बरेच नवीन ट्रेडर आहेत जे कॅपिटल आणतात आणि पैसे घालून परत मार्केटकडे फिरत नाहीत. असं एक मी हे ऐकलेलं आहे की 90% ट्रेडर, 90% ट्रेडर्स हे 90 दिवसात आपलं सगळं पैसे घालवतात आणि परत मार्केटकडे अजिबात फिरत नाहीत. ओके, पण आम्ही कसे टेक्निक शिकवतो बघा. ट्रेडर नंबर 2, ज्याच्याकडे 50,000 आहेत, तो आपली रिस्क नेहमी कंट्रोल करतो. समजा त्यानं दिवसाला 1% जरी रिस्क ठेवली आणि रोज टार्गेट 1% ठेवलं, रिस्क पण 1% ठेवली, तर रोज जरी 1% लॉस केला तरी 5व्या दिवशी बघा त्याच्याकडं ऑलमोस्ट 95% कॅपिटल शिल्लक आहे. पहिल्या ट्रेडरकडे 0% कॅपिटल शिल्लक आहे. तर आपल्याला रिझर्व्ह राहून सेफली ट्रेडिंग करायचं आहे, आपलं कॅपिटल सेफ करायचं आहे पहिल्यांदा. ओके, नेक्स्ट आपण बघूया. दुसरी गोष्ट, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्यातला फरक. काही म्हणतात, लोक म्हणतात सर आम्ही इन्व्हेस्टर होणार आहे, सर आम्हाला इन्व्हेस्टर्स व्हायचं फक्त. लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंटचे मी इन्व्हेस्टर होऊ नका असं म्हणत नाही. इन्व्हेस्टमेंट मधले जे रिटर्न आहेत ते सांगतो. इन्व्हेस्टमेंट मधले ऍव्हरेज रिटर्न लॉंग टर्म मध्ये पुढचे 10 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवा, तुमचे रिटर्न्स हे ऍव्हरेज अॅन्युअली वार्षिक रिटर्न्स जे आहेत ते 10 ते 15%च्या वरती रेअरली जातील, खूप कमी लोकांचे जातील. तर 15%च्या वर जाणं हे खूप अवघड आहे, लक्षात घ्या. ओके, पण ट्रेडर जो असतो, तर ट्रेडर बघा, ट्रेडर इथे दिसते तुम्हाला. जर एखाद्या इन्व्हेस्टरने हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये जर 1.5 वर्षापूर्वी शेअर घेऊन ठेवले असते इन्व्हेस्टरनं, तर त्याचे फक्त 4% रिटर्न असते. ट्रेडरने जर स्टडी करून, ट्रेनिंग घेऊन जर प्रॉपर ट्रेडिंग केलं असतं, तर त्यांना 40% रिटर्न मिळवले असते. सो मी सांगितलं की इन्व्हेस्टरचे रिटर्न 10 ते 15%च्या रेंजमध्ये असतील, ट्रेडरचे रिटर्न 40% ते 100%च्या रेंजमध्ये अॅन्युअली असतील. सो आपल्याला ट्रेडिंग करून जास्तीत जास्त पैसे आपण मिळवू शकतो, दिवसाला फक्त अर्धा तास काम करायचं आहे. सो हा डिफरन्स आहे इन्व्हेस्टमेंट मधला आणि ट्रेडिंग मधला. आम्ही इन्व्हेस्टमेंट पण शिकवतो, ट्रेडिंग पण शिकवतो. सो डोंट वरी, दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील माझ्याकडे. नेक्स्ट आपण बघूया की तुमच्यासाठी काय संधी आहेत. बघूया, तुमच्यासाठी ही संधी आहे की शेअर मार्केट हे मल्टिपल रिटर्न, आता सांगितले मी, 40% ते 80% रिटर्न देऊ शकतो वर्षाला. मला सांगा, फिक्स डिपॉझिट किती रिटर्न देतं वर्षाला? फक्त 7% रिटर्न देतं. आणि जर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 7% बँकेत पैसे पडून ठेवण्यापेक्षा, जर तेच पैसे आपण ट्रेडिंगमध्ये ट्रेड केले प्रॉपरली नॉलेज घेऊन, तर आपल्याला त्याच्या 7, 8, 9 पट रिटर्न्स मिळू शकतात. ओके, दुसरी गोष्ट बघा, सगळ्यात प्रगत देश जो आहे अमेरिका, इथं जवळजवळ 65 ते 70% लोक ट्रेडिंग मध्ये आहेत. इंडियामध्ये फक्त 3-4% लोकच आता ट्रेडिंग करतायत. खूप मोठी संधी आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या, हा बिझनेस म्हणून तुम्ही ह्याच्यात काम करायचं, याच्यामध्ये प्रॉफिट होणार, लॉस होणार. ओके, ह्याला काहीही पर्याय नाही, सगळ्या बिझनेसमध्ये होतं तसं इथं पण होणार. फक्त एवढंच आहे की आपल्याला प्रॉफिट हे मोठे ठेवायचे आहेत, लॉसेस हे काय करायचे आहेत, एकदम छोटे लॉसेस ठेवायचे आणि ट्रेडिंग करायचं आहे. आणि याच्यामध्ये आपलं टार्गेट हे असेल की 10 दिवसापैकी, समजा 20 दिवस महिनाभर ट्रेडिंग केलं, तर आपलं 13-14 दिवस प्रॉफिट राहील, 6-6 दिवस लॉस राहील. ह्याला आपण काहीही करू शकत नाही, पण आपले प्रॉफिट मोठे, लॉस छोटे. दुसरी गोष्ट, याच्यात पार्ट टाइम काम कसं करायचं हे शिकवणार आहे तुम्हाला मी. अशा टेक्निक शिकवणार की दिवसाला फक्त अर्धा तास काम करायचं आहे. दुसरं, याच्यामध्ये कोणताही, ह्या बिझनेसमध्ये, ट्रेडिंगच्या बिझनेसमध्ये कुठलाही माणूस कामाला तुम्हाला ठेवायला लागत नाही, कुठलंही रॉ मटेरियल लागत नाही, कुठलाही रेंट द्यायला लागत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्ही ट्रेडिंग चालू करू शकताय. दुसरी गोष्ट, ट्रेडिंग तुम्ही कुठेही बसून करू शकता. लक्षात घ्या, हाऊस वाईफ असतील, त्याच्यानंतर जॉबवाले असतील, बिझनेसवाले असतील, कुणीही असू दे, ट्रेडिंग कुठेही बसून करू शकता. मी टाटामध्ये असताना, जॉबमध्ये असताना जवळजवळ 4 वर्ष पार्ट टाइमच ट्रेडिंग केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कॅपिटलचा लॉस होण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण तुम्ही तुमचे पैसे ज्या दिवशी ठरवलात, सगळेचे सगळे पैसे तुमचे दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. नेक्स्ट बघूया आपण की रेग्युलर इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग मधली इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात काय फरक आहे बघा. जर तुम्ही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपये जर एफडी मध्ये टाकले 7%च्या इंटरेस्ट रेटने 1 लाख रुपये, तर तुमचे 10 वर्षानंतर 2 लाख रुपये होतात. लक्षात घ्या, दोन म्हणजे डबल होतात 10 वर्षात. ओके, पण मी लोकांना म्हणतो की 1 लाखाचे 2 लाख झाले, पण
आज ज्या वस्तू फॉर एक्झाम्पल आज कोल्हापुरात वडापाव 20 रुपयाला आहे, तर 10 वर्षानंतर 40-50 रुपये होणार आहे, डबल होणार आहे. महागाई वाढणार आहे. 1 लाखाचे जे 2 लाख रुपये झालेत ते ऍक्च्युली 1 लाखच आहेत, फक्त ते त्याला एक फुगवटा आलेला आहे. तुमचा काहीही फायदा झाला नाही, तुम्ही बँकेला पैसे फक्त वापरायला दिले. ओके. पण शेअर मार्केटमध्ये तुम्ही समजा 40 ते 80% मी म्हटलं ना, 40% जरी रिटर्न मिळेल तर काय होते बघूया. हे 1 लाख रुपये जर तुम्ही न काढता ट्रेडिंग मध्ये लावले, 40% इंटरेस्ट रेट दरवर्षी मिळवले तुम्ही 40%, तर तुमचे 51 लाख रुपये 10 वर्षात करण्याची ताकद आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा स्वतः, कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर गुगलवरती अवेलेबल आहे. ओके. सो शेअर मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपाऊंडिंग मुळे खूप मोठं कॅपिटल आपलं आपण करू शकतो. हा फायदा आहे. बँकेत किंवा रेग्युलर इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये पैसे न ठेवता पॅसिव्हली ट्रेडिंग करून तुम्ही खूप चांगलं कॅपिटल किंवा पैसे तुमचे वाढू शकता. हाच फॉर्म्युला मी मार्केटमध्ये वापरलेला आहे. दुसरी गोष्ट, कोर्ससाठी पे का करायचं. काही लोक म्हणतात सर कोर्ससाठी पे का करायचं. मला लक्षात घ्या की इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, B.Pharm 5-10 लाख रुपये खर्च करतो तेव्हा कुठं 25-30 हजारची नोकरी मिळते, ती पण गॅरंटी नसते. पण शेअर मार्केट तुम्हाला कुठून शिकायचं, लोकांना युट्यूब वरून शिकायचं आहे, विच इज नॉट पॉसिबल. काहीही फायदा नाही युट्यूबर्सना त्यांच्या फॅन्स वाढवायचे, तुमच्या प्रॉफिट लॉसशी त्यांना काहीही देणं घेणं नाही. मी सांगितले तुम्हाला सुरुवातीला मी 1.5 वर्ष जवळजवळ लॉस मध्ये होतो. मी जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये घालवलेले आहेत. तर मी लोकांना सांगतो की ही घालवायची आज तुमची तयारी आहे का, आणि 2 वर्ष घालवायची तयारी आहे का. आणि हे घालवून सुद्धा तुम्ही गॅरंटेड शिकायला, याची गॅरंटी नाही. मी ह्या पिरियडमध्ये जवळजवळ 50 ते 100 पुस्तकं वाचली असतील, खूप अभ्यास केला, तेव्हा कुठे ह्या लेवलपर्यंत मी पोहोचलोय. सो ती तयारी तुमची आहे का, हा विचार करा. हेच ट्रेनिंग तुम्हाला मी जर 1.5 महिन्यामध्ये, 1 ते दीड महिन्यामध्ये देत असेल, रेडीमेड माझा 7 वर्षाचा अनुभव देत असेल, तर हा खूप कमी किमतीत मी देतोय. तर हा तुम्ही विकत घ्या. हा अनुभव तुम्हाला तुमची जर्नी जी आहे ती लॉस मधून न होता प्रॉफिट पासून तुमची जर्नी चालू होईल. सो तुमचा वेळ पण जाणार नाही आणि तुमचे लॉसेस पण होणार नाहीत. सो दोन्हीकडून तुमचा फायदा आहे, लक्षात घ्या. दुसरं, पुढच्या स्लाइडवर जाऊया. पण आपल्या आमच्या कोर्सचं काय काय कंटेंट आहे बघा. याच्यानंतर मी तुम्हाला प्रॉफिट लॉस स्टेटमेंट माझं दाखवणार आहे, की मागच्या 11 महिन्यामध्ये मी प्रॉफिट लॉस किती कमवले हे लाईव्ह मध्ये दाखवणार आहे. ह्या कोर्समध्ये क्लिअर सांगतो, हे मी डिटेलमध्ये जास्त सांगत नाही. ह्या कोर्समध्ये इंडियन मार्केट जे आहे, NSE BSE ह्याचं डिटेल्ड ट्रेनिंग असणार आहे. कंपनीची बॅलन्स शीट पासून, ज्याला काहीही येत नाही आणि ज्याला अनुभव पण आहे थोडाफार, त्याच्यासाठी हे ट्रेनिंग आहे. सगळ्यांसाठी ट्रेनिंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे शेअर्समध्ये ट्रेडिंग कसं करायचं, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग, त्याच्यानंतर फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग, कंपनीची बॅलन्स शीट कशी रीड करायची, विदिन 2-3 मिनिटांमध्ये कंपनी खराब की चांगली कसं ओळखायचं, हे तुम्हाला शिकवलं जाईल. ओके. ऑप्शन मध्ये एक्सपायरी डे ट्रेडिंग कसं करायचं, ऑप्शन मध्ये स्ट्रॅटेजी कशा बनवायच्या, रिस्क कशी मॅनेज करायची, ट्रेडिंग सिस्टीम कशा डिझाईन करायच्या. आणि याच्यामध्ये ऍडिशनल पॉईंट हा आहे की मी तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग शिकवणार आहे. आमचा कोर्स जसं चालू होईल त्याच्यानंतर 2-3 आठवड्यापासूनच मी तुम्हाला लाईव्ह मध्ये लेक्चर्स घ्यायला चालू करतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह मध्ये ट्रेड कसे घ्यायचे, स्टॉप लॉस टार्गेट कसे लावायचं हे शिकवलं जातं. तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असेल, तुम्ही कधी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. कोर्स झाल्यानंतर बाय मंथली झूम मीटिंग असतील कोर्स झाल्यानंतर, आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही आमच्या ऍड असाल, तिथून पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. हा कम्प्लीट कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर इंडियन मार्केट बद्दल तुम्हाला कुठेही कोर्स करायची गरज नाही. इव्हन बाकीच्या मार्केटमध्ये जर तुम्ही काम करणार असाल, MCX मार्केट असेल, फॉरेक्स मार्केटमध्ये, ह्याच्यामधल्या सगळ्या टेक्निक्स इथं शिकवल्या जातील. ओके. सो चार्ट अनालिसिस कसं करायचं, इंडिकेटर्स कसे वापरायचे, कॅन्डलस्टिक कशा रीड करायचे, हे सगळं ह्या कोर्समध्ये शिकवलं जाईल. A to Z ह्याच्यामध्ये कव्हर केलं जाईल. ओके. फ्युचर अँड ऑप्शन्स खूप महत्वाचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप फोकस केलं जाईल. मी खूप मोठा फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये मेनली मी खूप मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग करतो. ओके. सो ह्याचा फायदा तुम्हाला होईल. पुढचं बघूया की आमचाच कोर्स का करायचा. लक्षात घ्या, बरेच सध्याचे ट्रेनर आहेत ऑनलाईन ऑफलाईन, हे ट्रेडिंग करत नाहीत. बऱ्यापैकी लोक फक्त स्क्रीनशॉट दाखवतात, प्रॉफिटचे काय करतात, स्क्रीनशॉट दाखवतात आणि म्हणतात की आम्ही प्रॉफिट कमवतो. पण हे फेक स्क्रीनशॉट असतात, किंवा एखाद दिवशी कमवलेलं प्रॉफिटच दाखवतात आणि तुम्हाला सांगतात की महिन्याला एवढे पैसे मिळतात, तेवढे पैसे मिळतात. मी रियालिटी सांगितली, ही रियालिटी तुम्हाला कोण सांगणार नाही. बरेच ऑनलाईन ट्रेनिंग जे सध्या आहेत हे प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, नो लाईव्ह सपोर्ट, आणि एक्सपिरियन्स लोक नाही. त्यांना जर तुम्ही म्हटलं सर तुमचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवा मागच्या 1 वर्षाचं किंवा 6 महिन्याचं, अजिबात दाखवू शकणार नाहीत, कारण त्यांच्या अकाउंटमध्ये दाखवायला काही नाहीच आहे. ओके. पण मी तुम्हाला माझं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवेन. का म्हणतोय मी दाखवायचं, कारण लक्षात घ्या की एखाद्या माणसाकडून तुम्ही ट्रेनिंग घेणार आहात शेअर मार्केटचं, तो माणूस स्वतः कमवत असेल तर तुम्हाला शिकवू शकेल कसं कमवायचं. आणि तो दाखवायला, ते मी लोकांना एकच सांगतो की तुम्ही कुठेही ट्रेनिंग करा, फक्त त्या व्यक्तीला त्याचं मागचं 5-6 महिन्याचं, 3 ते 6 महिन्याचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवा म्हणायचं. जर तो खरंच 6 महिने कमवत असेल चांगलं प्रॉफिट, तर तो तुम्हाला शिकवू शकतो. अदरवाईज तो तुम्हाला काहीही शिकवू शकणार नाही, तुमचे पैसे वेस्ट जाणार याची गॅरंटी देतो. माझ्याकडे एक स्टुडंट आहे, त्यांनी 35,000 भरून ट्रेनिंग घेतलेलं आहे, काहीही फायदा झाला नाही.
बट आता ते खूप खुश आहेत कारण त्यांना इथं प्रॅक्टिकली सगळं शिकायला मिळतंय. ओके, सो आता मी तुम्हाला माझं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवतो. कुठेही ट्रेनिंग घ्या, त्यांना प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवायला लावा. एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. अदरवाईज तुमचे पैसे जाणार, वेस्ट जाणार, गॅरंटेड. सो आता आपण माझ्या प्रॉफिट लॉसचं मी तुम्हाला थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये दाखवतो.